Hey dreamers! Welcome to my journey. Remember to like, share, and subscribe for more adventures. I'm so excited to share my journey with you all. हाय, नमस्कार मंडळी. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ह्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने बाप्पा तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती, आरोग्य आणि शांती घेऊन येवो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग मोदक खायला रेडी व्हा. अभी मजा आएगा ना. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी. आज आम्ही सगळे मित्र एकत्र निघालोय आमच्या मैत्रिणीच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि कारमध्ये आम्ही खूप गप्पा थट्टा आणि गुगल मॅपपेक्षा आमचाच अंदाज बरोबर निघाला की काय असं झालं होतं आम्हाला. सो फायनली आम्ही पोचल्यावरती हा आमचा छोटूसा बाप्पा घरी यायचं नाटक करत होता, कारण त्याला जायचं होतं बाहेर. पण आम्ही कसं बसं त्याला मनवलं आणि त्याला सांगितलं, बाबा दरवाजा इकडे नाही तर दरवाजा इकडे आहे. घरात पाऊल टाकताच वातावरणच वेगळं वाटलं. सुगंध, सजावट आणि बाप्पाचं दिव्य स्वरूप. खरं सांगायचं तर ना, हे सगळं पाहून क्षणभर सगळा गोंधळ विसरून एक शांतता अनुभवली मी. सो थोड्या वेळाने घरात गेस्ट यायला सुरुवात झाली. कोणी गणपती बाप्पा मोरया म्हणत आत येतोय, कोणी मिठीत घेतोय, कोणी जुन्या आठवणी काढतोय आणि घराचा माहोल बदलतच गेला. आणि हा छोटा बाप्पा आमच्यात मिसळायलाच तयार नव्हता. रडायचं, हट्ट करायचं, पण थोड्याच वेळात काय झालं तोच सगळ्यात जास्त खेळायला लागला. आणि ही माझी मैत्रीण रोहिणी गर्ग. जसं तिला सांगितलं की माझा लॉक सुरू झालाय, ती म्हणाली थांब मला चांगला शॉट घे माझा. आणि ती माझ्यासाठी गरमागरम पावभाजीसाठी पाव गरम करत होती. मस्त बटपैकी बटर लावून पुलाव होता. आणि मी काय जेवली नव्हती, तर मी तर पटकन न पाया पडताच मी जेवायला सुरुवात केली. रोहिणीच्या घरातला ना खूप सुंदर व्ह्यू होता. हा लेक व्ह्यू होता. एक मस्त बाल्कनी होती, जशी मला आवडते. मला बाल्कनी असलेली घरं खूप आवडतात. आणि इथे पृथ्वी पण खेळत होता. पृथ्वीला इथून एक घोडा दिसला जो मला दिसलाच नाही. वाह, आपकी नजर निर्मा सुपर पृथ्वी जी. हॉर्स किधर है? मेरे को नहीं दिख रहा. ही आमच्या एक कलिगची छोटी मुलगी होती, श्रेया. तिला ऍक्टर व्हायचे असं ती म्हणते. तिला खूप एक्साइटमेंट होते की मी लॉक शूट करते. तर मी तिला पण घेतलं माझ्यामध्ये आणि तिला सांगितलं एक शॉट घे माझा. आणि पृथ्वी माझ्याकडे आधी नाही यायचा, आता तो येतोय. आधी त्याला काय माहिती माझी छेड यायची, पण आता तो एकदम त्याला असं फ्री झाला तो माझ्यासोबत. नंतर आमच्या मॅनेजर आल्या. ह्या माझ्या दुसऱ्या ऑफिसमध्ये मॅनेजर होत्या, शिखा सिंग नाव आहे यांचं. तर ह्यांनी खूप ड्रास्टिक आणि मोटिवेशनल एकदम तुम्हाला वाटेल त्यांच्याकडे बघून, कारण आधी त्या हेल्दी होत्या आणि आता त्यांनी खूप छान वेट लॉस केलं आणि आता खूप सुंदर दिसतात. त्या माझ्या एक इन्स्पिरेशन झाल्यात की मी पण असा वेट लॉस करू. पण हॅट्स ऑफ आहे त्यांना, कारण वेट लॉस करणं हे खूप डिफिकल्ट टास्क आहे. नंतर त्यांचे रिलेटिव्ह जायला लागले आणि मग नंतर सगळे आपापल्या विश्वात रमले. नंतर पृथ्वीची आणि यांची मस्ती चालू होती. तुम्हीच बघा. चलो फिर से करके बताओ हम लोगों को. आणि अशी झाली ही धमाल. माझ्या जुन्या कलिग्सना भेटून तर एकदम जुने दिवस आठवले. पहिले 5 मिनिटं आठवणी, पुढचे 5 मिनिटं गॉसिप आणि उरलेला वेळ फोटोसाठी पोज. Grace has called, His Spirit signs, hands that heal,
hearts that bind, hope for every soul we find. Through the streets and through the pain, love will speak His holy name. Lift their eyes to heaven's throne, where the Son of God. नंतर मी कल्पिताच्या घरी जी माझ्या सोबत आली होती तिच्याही घरचे गणपतीचे दर्शन मी करून आले. तिने यावर्षी कृष्ण स्टाईल मध्ये गणपतीला आणलं होतं. तर खूप सुंदर मूर्ती होती. तो गणपती बाप्पा म्हणजे फक्त आपल्यासाठी घरातली पूजा नाही, तर मित्र, कुटुंब, आठवणी एकत्र येण्याचा उत्सव आहे. यावर्षी बाप्पा ब्लेसिंग सोबत खूप हसरे चेहरे आणि जपून ठेवाव्या अशा आठवणी घेऊन आले. आपल्याला सगळ्यांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. जमा जमा